या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2026-27 साठी जे काही कांदा बाजार भावाबद्दल आपण संपूर्ण आणि सविस्तर आढावा घेणार आहे। हे आढावा घेत असताना या ठिकाणी आपल्याला 3 महत्त्वाचे प्रश्न समजून घेणे फार महत्त्वाचे आहे मित्रांनो। पहिला प्रश्न म्हणजे असा, मार्च महिन्यात शेवटच्या आठवड्यामध्ये जो काही अवकाळी पाऊस झालेला आहे, त्या अवकाळी पावसामुळे किती प्रमाणात कांदा पिकाची नुकसान झालेली आहे। त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थाने या पावसाचा कांदा साठवणुकीवरती काय परिणाम होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बाजारभावावरती सुद्धा काय परिणाम होणार आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहे। त्यासोबतच माझा तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, आणि हा प्रश्न म्हणजे जगामध्ये चालू असलेलं युद्ध आणि त्या युद्धाचा परिणाम भारताच्या कांदा निर्यातीवरती काय होणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेणार आहे मित्रांनो। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आहे मारुती जाधव। आपण पाहत आहात शास्त्रबद्ध शेती हा आपला आवडता युट्यूब चॅनल। शेतकरी बांधवांनो, मागच्या 3 वर्षापासून मी कांदा बाजारभावाबद्दल अपडेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यातलाच हा आज 4था व्हिडिओ होणार आहे मित्रांनो। खरं म्हणजे हे वेगवेगळे प्रश्न आपल्याला समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे मित्रांनो। तर जास्त वेळ न घेता या व्हिडिओला सुरुवात करतो। शेतकरी बांधवांनो, हे प्रश्न आपल्याला समजून घेत असताना खऱ्या अर्थाने मार्चच्या शेवटच्या आठवड्यात जो काही पाऊस झालेला आहे, ज्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल किंवा वादळी वारेसह पाऊस असेल, हे जे काही झालेलं आहे यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने जो काही उभा कांदा असेल किंवा कांदा काढला गेलेला असेल किंवा साठवलेला कांदा असेल, तर हे खऱ्या अर्थाने सडण्याची भीती किंवा खराब होण्याची भीती आहे मित्रांनो। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सध्या जो काही अवकाळी पाऊस पडलेला आहे आणि त्याने कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती नुकसान झालेलं आहे हे समजून घेणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादनामध्ये अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातो। त्यानंतर अहिल्यानगर असेल, पुणे, सोलापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर असेल किंवा सातारा असेल, या जिल्ह्यांचा नंबर लागतो मित्रांनो। यापैकी खऱ्या अर्थाने लासलगाव, पिंपळगाव, बसवंत आणि येवला हे देशातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखले जाते। आणि सध्या जो काही पाऊस झालेला आहे, या पावसामुळे जो काही नुकसान झालेलं आहे, या वेगवेगळ्या जिल्ह्यांपैकी नाशिक जिल्हा जास्त प्रभावित झालेला आहे मित्रांनो। आणि यामध्ये नाशिक जिल्ह्यातील सगळ्यात जास्त या ठिकाणी बागलाण या तालुक्यामध्ये नुकसान झालेलं आहे। त्यानंतर येवला असेल, लासलगाव असेल, चांदवड, सिन्नर, पिंपळगाव, बसवंत, निफाड आणि दिंडोरी हे तालुके जास्त प्रभावित झालेले आहे आणि याचाच फटका इथल्या शेतकऱ्यांना बसलेला आहे। सरकारच्या प्राथमिक अहवालानुसार सुमारे 24,000 हेक्टर एवढा कांदा पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि जवळपास 43,000 पेक्षाही जास्त शेतकरी या ठिकाणी प्रभावित झालेले आहे मित्रांनो। आणि खरं म्हणजे आता हे जे काही नुकसान झालेलं आहे याचा शॉर्ट टाइम आणि लॉंग टाइम काय परिणाम होणार आहे तेही समजून घेणं तेवढंच गरजेचं आहे मित्रांनो। त्यासाठी येत्या पुढील 10 ते 15 दिवसामध्ये जो काही कांदा खराब झालेला असेल किंवा ओला झालेला असेल किंवा असं म्हणता येईल की कमी दर्जाचा जो काही कांदा आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये याची आवक वाढण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळेच जे काही एप्रिल महिना आहे, या महिन्यामध्ये भावात फार मोठी तेजी येणार नाही असं दिसून येते। काय होतं की सामान्य कांद्याला या महिन्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की जो काही दबाव आहे मार्केटचा तो तसा कायम राहणार आहे आणि त्या दबावामुळे 800 ते 1200 रुपये प्रति क्विंटल आणि चांगल्या कांद्याला 1300 ते 1600 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळण्याची शक्यता आहे। खरं म्हणजे जून ते जुलै या महिन्यामध्ये काय होऊ शकते हे फार महत्त्वाचं ठरणार आहे। कारण मित्रांनो, खरी गोष्ट जून जुलैमध्ये दिसणार आहे। कारण आज जो काही कांदा पावसामुळे खराब झालेला आहे तोच कांदा जून जुलैमध्ये बाजारात कमी पडणार आहे आणि जर तो कमी पडला तर पुढे चालून काय होणार आहे, ज्याच्याकडे कोरडा किंवा चांगल्या दर्जाचा आणि व्यवस्थित साठवला गेलेला असा कांदा आहे त्या कांद्याला चांगला भाव मिळू शकतो। आणि जर आपण एक अंदाज सांगायचं झालं तर जवळपास 1800 ते 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो। आणि जर समजा पुढे सातत्याने पाऊस पडत गेला किंवा साठवलेला कांदा खराब झाला
तर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जे काही कांदा आहे त्याची आवक कमी होईल, आणि जर आवक कमी झाली तर नक्कीच त्या ठिकाणी कांदा 3,000 ते प्रति क्विंटल अशा पद्धतीने एकदमच तेजी येऊ शकते मित्रांनो, असंही आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगता येईल. आता यानंतर महत्वाचा प्रश्न आहे आपला की भारत देश हा कोणकोणत्या देशामध्ये निर्यात करतो. कारण मित्रांनो सध्या युद्धाची परिस्थिती असल्यामुळे हे सुद्धा जाणून घेणं तेवढंच महत्वाचं आहे. भारत हा जगातील मोठा कांदा निर्यातदार आहे मित्रांनो, आणि भारतातून सर्वाधिक कांदा हे बांगलादेश, मलेशिया, UAE, श्रीलंका, नेपाळ, इंडोनेशिया, सौदी अरेबिया, कत्तर, कुवेत किंवा ओमान अशा देशामध्ये हा कांदा भारताचा जातो मित्रांनो. आणि यामध्ये सध्याची जर परिस्थिती बघितली तर मिडल ईस्ट देशामध्ये जो काही युद्ध चालू आहे त्या युद्धाचा खरंच परिणाम कशा पद्धतीने होऊ शकतो तेही फार महत्वाचं ठरणार आहे. मिडल ईस्ट आणि बांगलादेश हे भारताच्या कांदा निर्यातीसाठी सर्वात महत्वाची आणि मोठी बाजारपेठ आहे मित्रांनो. आता युद्धाचा परिणाम कशा पद्धतीने होऊ शकतो, तर सध्या जो काही मिडल ईस्ट मध्ये युद्ध चालू आहे या युद्धामुळे जो काही स्ट्रेट ऑफ हॉर्मोज आहेत ते बाधित झालेले असल्यामुळे या ठिकाणी जी काही जहाजाची वाहतूक आहे ती महाग झाली आहे मित्रांनो. आणि काही जहाज कंपन्यांनी मार्ग बदलले आहेत, तर काही जहाज कंपन्यांनी अतिरिक्त शुल्क या ठिकाणी लावले आहे. यामुळे काय होईल की भारतातून जे काही UAE, सौदी अरेबिया असेल, कत्तर असेल, कुवेत असेल किंवा ओमान असेल अशा देशामध्ये जो काही कांदा पाठवला जाणार आहे ते महाग पडू शकते. अजून जर युद्ध सातत्याने वाढत राहिलं तर भारतातून जो काही निर्यात आहे ते कमी होईल, आणि त्यामुळे भारताचा कांदा हा भारतातच राहील. अशा वेळी एप्रिल आणि मे महिन्यात जे काही कांद्याचे भाव आहे ते दबावात राहू शकतात, आणि बाजार 1,000 ते 1,400 रुपयापर्यंत राहू शकतो. आणि जर युद्ध कमी झालं तर आता खऱ्या अर्थाने इथंच कमाल राहणार आहे. जर युद्ध जर थांबलं तर काय होईल की जर पुढच्या 1 ते 2 महिन्यात युद्धाची परिस्थिती जर सुधारली तर या ठिकाणी जे काही जहाजे आहे ते पुन्हा सुरळीत चालू होईल आणि निर्यात वाढली जाईल. आणि जर निर्यात वाढली तर जून जुलैमध्ये मोठी तेजी येण्याची शक्यता आहे मित्रांनो. कारण त्यावेळेपर्यंत पावसामुळे खराब झालेला कांदा हा कमी होईल आणि परदेशातून मागणी मोठ्या प्रमाणात वाढू शकते. जर मागणी वाढलीच तर अशा परिस्थितीमध्ये कांद्याचा भाव हा जवळपास 3,000 ते 4,000 जाऊ शकतो. मित्रांनो यावर्षी कांद्याचा बाजार जो आहे ते फक्त आणि फक्त उत्पादनावर नाही तर मी तुम्हाला सांगितलेल्या 3 गोष्टींवरती अवलंबून राहण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये पावसामुळे किती कांदा खराब झालेला आहे, साठवणुकीत किती कांदा टिकणार आहे, आणि खऱ्या अर्थाने युद्धामुळे जी काही निर्यात आहे ती वाढते किंवा कमी होते, हे सगळं काही या बाबींवरती अवलंबून राहणार आहे मित्रांनो. आणि ज्यांच्याकडे चांगल्या दर्जाचा कांदा राहील तेच कांदा समोर चालून त्याला जास्त मागणी असेल किंवा जास्त रेट मिळेल. कारण या ठिकाणी असं म्हणता येईल की जवळपास महाराष्ट्राच्या उत्पादनात 40 ते 50% एवढं कांदा उत्पादनात घट झालेली आहे मित्रांनो. आणि हेच फॅक्ट समोर चालून आपल्याला फायद्याचं ठरणार आहे. म्हणून आपण कशा पद्धतीने इथून समोर काही लोकांचा कांदा उभा असेल, काहींनी काढलं असेल किंवा काहींचं कांदा कमी दिवसाचं असेल तर त्याला आपण कशा पद्धतीने त्याच्यावरती काम करून जास्तीत जास्त चांगल्या प्रतीचं उत्पन्न आपण घेऊ शकतो, साठवू शकतो आणि तेच आपण मार्केट पर्यंत आणू शकतो, याच्यावरती खरं खेळ राहणार आहे. म्हणून मी असं या ठिकाणी असं आवर्जून सांगेल, पुढची परिस्थिती काय येणार आहे मी सांगू शकणार नाही, तुम्ही सांगू शकणार नाही, परंतु आपण आपला माल किती गुणवत्तेचा करू शकतो हे सगळं काही आपल्या हातात राहणार आहे. म्हणून होप सोडू नका, कायमस्वरूपी काम करत राहा आणि तेच तुम्हाला पुढे फायद्याचं ठरणार आहे. तर थांबतो इथंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.